नमस्कार मंडळी, मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी एक कथा वाचणार आहे. या कथा संग्रहाचं नाव आहे कवडशांचे फूल. संजीवनी बोकील यांनी लिहिलेलं हे पुस्तक आणि त्यातली ही कथा. दिलीप राज प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी या पुस्तकाविषयी असं लिहिलंय की मराठीतल्या विविध साहित्य प्रकारात लेखन करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या लेखिका कवयित्री म्हणून संजीवनी बोकील ओळखल्या जातात. एकाच वेळी प्रौढांसाठी आणि बालांसाठी सकस लेखन करून त्यांनी आपल्या लेखनाचा पैस सिद्ध केला आहे. कवडशांचे फूल हा त्यांचा लक्षवेधी संग्रह. यात 7 कथा आहेत. त्यापैकी आज मी जी कथा वाचणार आहे त्या कथेचं नाव आहे हरवलेले साम्राज्य. खिडकीवरच्या पडद्याच्या फटीतून मंद उजेडाच्या नागमोडी छड्यांची घुसखोरी सुरू झाली. खालच्या झाडावरच्या कोकिळाच्या लकेरी खोलीत नाचू लागल्या. गॅलरीत लटकावलेल्या फीडरवर चिमण्यांची लगबग सुरू झाली. टिनीच्या खोलीत फेऱ्या सुरू झाल्या. तशी पांघरूण दूर करून रमाबाई उठल्या. पाय जमिनीवर ठेवण्यापूर्वी दोन्ही हातांचे तळवे जोडून समोर धरून त्यांनी कराग्रे वसते लक्ष्मी म्हणायला सुरुवात केली आणि पाद स्पर्शम क्षमस्व मे असं म्हणून जमिनीवरच्या स्लीपर्स पायात चढवल्या. पांघरुणाची घडी करून पायथ्याशी ठेवली आणि दार उघडून त्या खोली बाहेर आल्या. घरात सामसूम होती. दुधासाठी टिनी पायात घोटाळू लागली. तिला उचलून घेत त्यांनी घराचं मुख्य दार उघडलं. दाराला लावलेल्या पिशवीतून दुधाच्या पिशव्या काढल्या. एवढ्यात समोरच्या फ्लॅटचं दार उघडून देवयानी ताई बाहेर आल्या. निळसर सिल्कची साडी त्यांच्या गोऱ्या रंगाला खुलून दिसत होती. तोच रंग जणू डोळ्यात प्रतिबिंबित झाला होता. बांधा अजूनही आटोपशीर होता, पण जिन्याच्या समोरच्या जाळीतून येणाऱ्या कवडशांमुळे मेकअपमध्येही चेहऱ्यावरच्या सुरकुत्या लपत नव्हत्या. तरीही एकेकाळचं खानदानी सौंदर्य झाकलं जात नव्हतंच. गुड मॉर्निंग, छान दिसताय. गुड मॉर्निंग ताई, पण जरा पळते हां, खाली रिक्षा थांबली आहे. शूटिंग? हो, वाईला. पण मग रिक्षा का, गाडी नाही आली? गाडीचे आमचे दिवस संपले ताई. देवयानी ताईंच्या या वाक्यानी आणि कसनुशा हसण्यानी रमाबाईंच्या पोटात कुठेतरी तुटलं. सांभाळून हळूहळू जिना उतरणाऱ्या देवयानी ताईंकडे पाहतच त्यांनी दार लावलं आणि त्या आत आल्या. बाहेर पडायच्या तयारीत असलेल्या माणसांसारखंच घर दिसत होतं. स्वयंपाकघरात भांडी भरून पोती बांधून ठेवली होती. नको असलेल्या पितळी भांड्याचा एक ढीग एका जुन्या साडीत बांधून ठेवला होता. सासूबाईंची वेगवेगळ्या घाटांची जपून ठेवलेली पितळी भांडी खाटकाकडे चालवलेल्या गायींसारखी त्या गाठोड्यात निमूट बसली होती. आडव्या ओट्यांवर लहान मोठी खोकी होती. त्यांच्यात आज शोकेसमधली क्रोकरी भरून ठेवायची होती. रमाबाईंनी दूध तापत ठेवलं. चहाचं आधण चढवलं. टिनीच्या पितळी वाडग्यात दूध घालून कोपऱ्यात ठेवलं. टिनीचं लपलप करत दूध पिणं सुरू झालं आणि आज कोणती भाजी करावी असा विचार करत त्यांनी फ्रीज उघडला. एवढ्यात हातात पाण्याची बाटली घेऊन मेधा आली. अगं, कशाला उठलीस इतक्या लवकर? काल बराच वेळ पॅकिंग चाललं होतं ना? हो, 1 वाजता मी झोपले. राजू 12ला गेला झोपायला. नीलचा क्लास आहे ना, उठवायला लागेल त्याला. हो, उठवलंय त्याला. बरं आई, आज भाजी काय करूया? पालक काढते, उद्यापर्यंत टिकायचा नाही. ताक घालून पातळ भाजी करूया. अगं नील नाकं मुरडेल, त्यापेक्षा पराठे करूया. तुम्हाला पण जाताना घेऊन जाता येतील ना? बरं, तुम्ही चहा घ्या, मी आलेच आवरून. नील बरोबरच बाहेर पडू हा आम्ही. रमाबाईंनी दुधावर जाळी टाकली. चहा कपातून गाळून ठेवला आणि एका हातात आपल्या चहाचा कप आणि एका हातात गाळणीत चहाचा चोथा घेऊन त्या बाल्कनीत आल्या. कप कठ्ठ्यावर ठेवला. कोपऱ्यातला कागद काढला. तो पसरून त्यावर चोथा वाळायला ठेवला. गुलाबाच्या झाडाला हे खत त्या कित्येक वर्ष घालत होत्या. चोथा पसरताना रमाबाईंच्या मनात आलं, असाच संसार केला आपण. किती कष्ट घातले, मुठी मुठीनं, कधी ओले कधी सुकलेले, पण झाडाला काही कमी नाही पडू दिलं. राजू 5 वर्षांचा होता तेव्हाच बिचाऱ्याचं पितृछत्र हरपलं. आपण जेमतेम तिशी गाठलेली, जवळ ना शिक्षण ना नोकरी, हातात 5 वर्षांच्या मुलाचं बोट आणि 65 वर्षांच्या सासूचा हात. सासूबाईंची सरकारी हॉस्पिटलमधली नोकरी बुडत्याला काडीचा आधार ठरली. त्यांनीच भक्कम सावली बांधली डोक्यावर. राजूची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. मग सुरू झाला एका वेगळ्या दिशेचा वेगळा प्रवास. लांबच्या कॉलेजात जाणं येणं, परीक्षा, आजारपणं, जमा खर्च, देवधर्म
अवघं तरुणपण खर्च करून हळूहळू एक एक गुंज स्वास्थ्य खरेदी करत करत मग एक दिवस सगळं उजाडलं. राजूच्या आयुष्यावर कर्तृत्वाचा मोहर फुलला आणि बघता बघता रसरशीत फळांनी आपली ओटी भरून गेली. चहाचा एक एक घोट घेत गुलाबाच्या फांद्या खालीवर करून बघत असतानाच त्यांचं लक्ष खाली गेलं. आउट हाऊसच्या बाहेर चाकाच्या खुर्चीत उन्हात बसलेल्या सुशीलाबाई हात हलवत विचारत होत्या, झालं का चहा पाणी? हातातलं कप उंचावून दाखवत रमाबाई हसल्या आणि म्हणाल्या, बऱ्या आहात ना? छान आहे. तुम्ही आल्या नाहीत किती दिवसात? अहो आता गुंडाळायचं ना गाशा थोडे दिवसांसाठी. तरी बांधाबांध काय थोडी आहे का? सगळं घर रिकामं करायचं म्हणजे? हो ते बाकी खरंच हो. तरी बरं तुमच्या विहीणबाईंचा रिकामा फ्लॅट जवळच आहे. हो ना, म्हणूनच थोडं थोडं हलवतोय सामान. पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल रेनोव्हेशनचं काम. जायच्या दिवशी या ना मग आमच्याकडे, जेवायलाच या. आज जरा चेकअपला जायचंय नायरमध्ये. अहो कशाला, काही कायमचं सोडून नाही काही चालले मी सुशीलाबाई. 4-5 महिन्यात येणारच आहोत की आम्ही इथे परत. अहो तोवर मी आहे की नाही कोणी सांगितलंय? सुशीलाबाई मोठ्यानं खोट्या खोट्या हसल्या. काय हे बोलणं? अहो लेक यायचा आहे ना 2 महिन्यांनी. छान राहायला हवं तुम्हाला. बरं मी येईन. सुशीलाबाईंची केअरटेकर संध्या शाल घेऊन आली. त्यांच्या अंगाभोवती लपेटून रमाबाईंना हात करून म्हणाली, येतो आम्ही फिरून जरा. दूरवरून मालगाडीची शिट्टी ऐकू आली आणि खडखडाटाच्या तालात पुढे निघून गेली. संध्याकाळी रमाबाई फिरून आल्या आणि रिक्षेतून उतरणाऱ्या देवयानीताई दिसल्या. केस विस्कटले होते, चेहरा दमलेला दिसत होता. दोघी बरोबरच पायऱ्या चढू लागल्या. कसं काय झालं शूटिंग? ठीक झालं म्हणायचं. दमलेल्या दिसताय खूप. आता असं करा, हातपाय धुवून या आमच्याकडे चहा प्यायला. मी एकटीच आहे. तिघं गेलेत आज बाहेर जेवायला. आणि तुम्ही नाही गेलात? अहो आज गुरुवार नाही का? आणि मी ना अलीकडे बाहेरचं जेवण जरा कमीच केलंय. तुम्ही या हा, मी चहा टाकते. तिन्ही सांजेची ही वेळ रमाबाईंना आताशा अगदी नकोशी होऊ लागली होती. नील ग्राउंडवर खेळायला गेलेला असे. मेधाला शाळेतून यायला 7-7:30 तरी होत. राजूची तर बिनभरोशी वेळ. सरता उजेड आणि भरता काळोख. अलीकडे यावेळी रमाबाईंचा जीव अगदी घुसमटल्यासारखा होऊन जात असे. उतरती संध्याकाळ बोट धरून एक काहूर घेऊन येते आणि त्याला सोडून अंधारात गायब होते असं वाटे. ते काहूर मग छिन्नी घेऊन आतपर्यंत काहीतरी पोखरत नेतंय असं वाटे. कुठेतरी गर्दीत जाऊन उभं राहावं, एकाच वेळी 4-4 जणांशी बोलावं असं वाटायला लागे. तरी त्या नियमितपणे 6-6:30ला कोपऱ्यावरच्या साईबाबांच्या देवळात जाऊन बसत असत. पण सांज आरती झाल्यावर मग देऊळही रिकामा होऊन जात असे. भोवतीच्या बागेत खेळणारी, खेळापेक्षा दंगा अधिक करणारी पोरंही घरी परतून जात. उरत असत ते फक्त बागेतले मिणमिणते दिवे आणि खांब. देवळातले दिवेही मंद होत. एकट्या साईबाबांनाही आपल्यासारखं घुसमटत असेल का असा विचार रमाबाईंच्या मनात येऊन जाई. पुजारी कुलूप लावून गेल्यावर तर त्यांना त्या एकट्या मूर्तीची दयाच येऊ लागे. बेल वाजली आणि रमाबाई भानावर आल्या. चहाच्या पातेल्यावर झाकण टाकून त्यांनी दार उघडलं. छानसा फुलाफुलांचा गाऊन घालून देवयानीताई प्रसन्नपणे दारात उभ्या होत्या. मग चहा संपत गेला आणि गप्पा चढत गेल्या. कोणत्या सिरियलचं शूटिंग चालू आहे सध्या? अहो आत्ता तर पायलट एपिसोड चाललाय. इतक्या लवकर कुठलं नाव ठरायला? अजून तर स्टोरी सुद्धा नीट ठरलेली दिसत नाहीये. मग तुमचं पात्र तरी नक्की ठरलंय की नाही? अलीकडे माझं पात्र ठरलेलंच असतं. लीडची आई नाहीतर काकू. देवयानीताई मोठ्यानं हसला. पण नीट साफ केलेल्या फणसाच्या गऱ्याला चिकटून एखादं साकूळ येतोच ना, तसं त्या हसण्याला चिकटून काहीतरी व्याकुळ करणारं आलंच. जाऊ दे हो, आपल्या आवडत्या गोष्टीत गुंतून राहणं महत्वाचं, रमाबाई ठामपणे म्हणाल्या. अहो ते महत्वाचं मानलं म्हणून तरी एकटेपण घेतलंय पदरात. नाहीतर आत्ता गेलो असतो दोघं जोडीने नाक्यावर ताजी फळं पालेभाजी आणायला. ते आणणारे हजारो जण असतील हो, पण तुमच्यासारख्या हजारात एक किती? तुमची ती नवरी देता का कोणी मधली सुषमा विसरेल का कोणी? अहो एक काळ गाजवलाय तुम्ही. टॉपची हिरोईन होतात तुम्ही तेव्हा टीव्हीची. तुम्हाला बिल्डिंग खाली सकाळी गाडी घ्यायला यायची तेव्हा किती गर्दी व्हायची तुम्हाला बघायला, सह्या घ्यायला. मला आठवतंय ना सगळं. देवयानीताईंचे डोळे ते सगळं जणू आत्ता बघत होते. स्वतःचाच स्वतःला हेवा वाटावा तसे हलके फिकेसे हरखलेले भाव तरळत होते त्यांच्या चेहऱ्यावर. टिनीने उडी मारली सोफ्यावर तसे त्या भानावर आल्या. गेले होते दिवस रमाबाई. आज अख्खा दिवसभर बसून होते. फक्त एक सीन आणि त्यात
4 ओळींचा एक डायलॉग म्हणून आली. रमाबाई काही बोलल्या नाहीत. एखाद्या वाक्यानं सुद्धा निघेल इतकी नाजूक खपलीये हे त्या जाणून होत्या. रुमालात नाक साफ करून देवयानी ते म्हणाल्या, पण माझी काही तक्रार नाही हा. अहो, अशोक कुमार, शम्मी कपूर, नूतन सारख्या दिग्गजांनी सुद्धा उतार वयात चरित्र भूमिका स्वीकारल्याच की. बच्चनला तर त्याचा खरा अभिनय दाखवायची संधी त्याच्या चरित्र भूमिकातच मिळाली. नेहमीच ड्रायव्हर सीटवर कसं बसायला मिळेल? आपणच कोणी न सांगता आनंदाने मागच्या सीटवर बसायची तयारी करायला हवी, म्हणजे त्रास होत नाही, हो की नाही? अगदी सत्य, तत्वज्ञानात सांगितलं की. हसून देवयानीताई म्हणाल्या, अहो, आजच्या माझ्या एकमेव सीनमधलं वाक्य आहे हे. पण किती खरं आहे. आणि 65हीतही रोल मिळतायत हे काय कमी आहे का रमाबाई? आयुष्यभर बिर्याणी कशी खाता येणार? दात पडल्यावर गरम मऊ भात मिळतोय हे काय कमी आहे? देवयानीताईंनी हसत हसत टाळी देण्यासाठी हा हात उचलला. ते पाहून रमाबाईंनीही हसून त्यांच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाल्या, आता खरंच गरम मेतकूट भात खाऊनच जा. लगेच कुकर लावते, मस्त पोह्याचे पापड तळते, आवडेल ना? रात्र झाली होती, म्हाताऱ्या आईसारखी पोटाशी घेणारी. मग उकळत्या पाकावर लिंबू पिळून वर आलेली मळी काढून टाकावी तसं झालं. चहा प्यायला आलेल्या देवयानीताई रमाबाईंच्या हातचं चवदार जेवून शांत होऊन घरी गेल्या. हळूहळू थोडं थोडं करता करता सगळं सामान हललं. एरवी लहान वाटणारा तो फ्लॅट रिकामा झाल्यावर केवढा मोठा वाटू लागला. सगळा फ्लॅट रिकामा झाल्यावर शेवटच्या दिवशी सगळे पुढे गेले आणि उरलेलं सामान आणि रमाबाई शेवटच्या ट्रिपसाठी मागे राहिले. त्यांच्यासोबत होतं ते त्यांचं रिकामं घर, त्यांची सुखदुःख पांघरलेलं. एखाद्या बोलक्या माणसाची एकदम वाचाच जावी आणि तो मुका होऊन जावा तशी काहीशी ती रिकामी वास्तू ओकीबोकी होऊन गेली होती. त्या रिकाम्या भिंतीवरून रमाबाईंनी मायेनं हात फिरवले. त्यांचे डोळे भरून आले. गृहप्रवेशाच्या वेळी असाच रिकामा होता हा फ्लॅट. थोडं सोनं मोडलं, थोडे श्रीधररावांच्या विम्याचे पैसे आणि पतपेढीचं बरंचसं कर्ज असं मिळून मोठं पाऊल उचललं होतं आणि शहरापासून बऱ्याच दूरच्या या फ्लॅटचं बुकिंग केलं होतं. अजून फारशा इमारती उभ्या राहिल्या नव्हत्या या परिसरात. बुकिंग करून घरी आल्यावर सासवा सुना दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या होत्या. डोंगर चढताना सगळं काही पाठीमागे दिसतं, ते पाठीमागे असतं, दिसत नसतं आणि म्हणूनच घाबरवत नसतं. पण वर पोचल्यावर खाली नजर जाते आणि घाबरायला होतं. तशा दोघी सुन्न होऊन बसल्या होत्या काही वेळ. असेच काही क्षण गेले आणि अचानक रमेच्या गळ्यात पडत स्फुंदत सासूबाई म्हणाल्या, माफ कर हो रमे, या घरात पाय टाकलास तोच कष्टाच्या चिखलात. सुखाची कोरडी पायघडी कधी तुझ्या नशिबी आलीच नाही. आता तो फक्त नशिबाने धरलेला राग आणि कपाळावरचा कुंकवाचा खालचा डाग. सुखाचा एक वाटा काही पदरात नाही पडला तुझ्या. आपलं भरून आलेलं मन सावरत आपल्या सासूला लेकीसारखं कुशीत घेतलं होतं रमेनं आणि म्हणाली होती, माझ्या पदरात पडलं ना राजीवसारखं रत्न, त्याला सांजवातीसारखं जपलं तुम्ही. त्याच्या नशिबानं उजळेल बघा हे नवं घर. या घराचा पायगुण बघा, इतकं सोसलत, आता थोडा दम काढा. वास्तुशांतीच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी सासूबाईंनी अभिमानानं सगळ्या भिंतींवरून हात फिरवला होता. भरून आलेल्या कणसांवर शेतकऱ्यांना फिरवावा ना तसा. आजही तसाच हात फिरवला रमाबाईंनी. त्या भिंतींनी गेल्या सगळ्या सोसण्यावर भक्कम पडदा धरला होता. पोळलेल्या त्या जीवांसाठी एक नवं साम्राज्य उभं करून दिलं होतं. काकू, अहो रमा काकू, येताय ना? संध्या बोलवायला आली होती वर रमाबाईंना. जायच्या आधी जेवायला यायचं सुशीलाबाईंना कबूल केलं होतं ना त्यांनी. फाटकाजवळच्या निळ्या गुलमोहरानं छत्री उघडून त्या आउटहाऊसवर सावली धरली होती. निळ्या रंगाची थंड सावली. या झाडाला गुलमोहर म्हणताना नेहमी अडखळायला व्हायचं रमाबाईंना. गुलमोहर म्हणजे कसा लालभडक पेटत्या स्वभावाचा. याने तर फाटकापासून निळ्या पायघड्याच घातलेल्या. त्यांच्यावरून चालताना रमाबाईंचं मन ओढल्यासारखं झालं. हिरव्या फांदीवर एकेकाळी झुलणाऱ्या या फुलांना असं पायाखाली येताना कसं वाटत असेल, असा हळवा विचार त्यांच्या मनात चमकून गेला. सुशीलाबाईंच्या कॉटच्या समोरच्या खुर्चीत येऊन रमाबाई बसल्या. सुशीलाबाई पाय सोडून कॉटवर बसल्या होत्या. शेजारच्या बिल्डिंगचं हे आउटहाऊस होतं. पूर्वी या बिल्डिंगच्या जागी आलिशान बंगला होता. सुशीलाबाई, त्यांचे पती आणि त्यांचा एकुलता एक मुलगा सचिन, एवढेच तिघे काय ते अवाढव्य बंगल्यातले रहिवासी. दुर्दैवानं सुशीलाबाईंचे यजमान निवर्तले.
सचिन परदेशी गेला आणि काही वर्षातच बंगला जमीनदोस्त होऊन ही टोलेजंग इमारत, आधुनिक इमारत उभी राहिली. एक एक फ्लॅट कोटी कोटीची उड्डाणं घेत गेला आणि जुन्या मालकीणबाईंची रवानगी बिल्डिंगच्या आउटहाऊसमध्ये झाली. या सगळ्या वेगवान बदलाने सुशीलाबाई खचल्या आणि चाकाच्या खुर्चीवर बसल्या त्या कायमच्याच. सकाळी त्या फिरायला बाहेर पडायच्या आणि रमाबाई गॅलरीत यायच्या. मग खुर्चीतनंच घटकाभर गप्पा व्हायच्या. येणं जाणंही व्हायचं कधी कधी. या झाली का नाही पुरती बांधा बांध. 80व्या वर्षी अशा सर्वस्वी एकटेपणातही सुशीलाबाईंच्या चेहऱ्यावरचं गर्भश्रीमंतीचं तेज लपलेलं नव्हतं. मान हल्ली की कानातल्या हिऱ्याच्या कुड्या लखलखत, हात हल्ला की बोटातला हिरा झगमगे. उरकलो हो, आता सगळ्यात मोठी परीक्षा आहे ती त्या ठिकाणी जाऊन राहण्याची. का बरं? अहो लहान जागा आहे ना अगदीच. विहीणबाईंनी पेईंग गेस्ट ठेवायला म्हणून घेतल्या होत्या त्या 2 खोल्या त्यांच्या फ्लॅट शेजारी. त्या रिकाम्या झाल्या होत्या मागच्याच महिन्यात. विहीणबाईंचा फ्लॅट दिलाय भाड्याने. मग 3-4 महिन्यांचाच प्रश्न आहे म्हणून ठरलं तिथं राहायचं. जुजबी सामान आहेच तिथं त्यांचं, तेच वापरू. आमचं सामान वर माळ्यावर टाकून देऊ. जड सामान राजूच्या मित्राच्या गॅरेजमध्ये हलवलंय. 3-4 महिन्यांचाच प्रश्न आहे, बघूया कसं जमतंय ते. अहो जमवायचं म्हटलं की जमतं हो. माझ्याचकडे बघा, केवढ्या मोठ्या बंगल्यात राहत होते आणि आता आले या टिचभर आउटहाऊसमध्ये. एवढी तर बाथरूम होती माझी. आणि एखाद्या दुकानदाराला हिशेबापेक्षा फारच मोठ्या रकमेची नोट दिलेली लक्षात यावी तशा सुशीलाबाई एकदम चपापल्या. कानातल्या हिऱ्यांसारखे त्यांचे घारे डोळे ओलसर चमकले. रमाबाईंना ते दिसू नयेत म्हणून पटकन मान वळवून त्या संध्याला म्हणाल्या, फ्रीजमधलं ते आंबोशीचं लोणचं काढ आणि मोठे बाऊल काढ बासुंदीला, ते लहान नको. मग रमाबाईंना वळून म्हणाल्या, अहो आता बघा, इतक्या मोठ्या बंगल्याची देखभाल जमली असती का मला? सचिन म्हणत होता 10 वेळा, आई नव्या बिल्डिंगमध्ये तुला एक फ्लॅट ठेवूया म्हणून. तर मीच म्हटलं की माझ्यासाठी आपलं स्वतंत्र घर कर बाबा. मग ही आउटहाऊसची आयडिया आली त्याच्या डोक्यात. म्हणाला की खालच्या खाली आहे, पायऱ्या चढायला नकोत की उतरायला नकोत, स्वतंत्र तुझं तुला. आणि आता हेच बरं वाटतंय बघा. संध्या मॅडमना पण आवरायला सोपं. तिघी हसल्या. वळवाचा पाऊस पडून जावा आणि वातावरण थोडं थंड व्हावं तसं जावं. केव्हा यायचंय चिरंजीव? वारा भरून पतंग सरसरावा तसा सुशीलाबाई खुर्चीत सावरून बसल्या. चेहऱ्यावर लगेच वेगळाच तजेला आल्या. जुलै ऑगस्टमध्ये येतो म्हणतोय. मुलांना सुट्ट्या पडतात ना तेव्हा. अरे वा, सगळेच येणार आहेत म्हणजे. एवढं नशीब कुठलं हो आमचं. सुशीलाबाई बोलून गेल्या आणि फटकन दार बंद व्हावं आणि त्यात बोट सापडावं तशा सटपटल्या. मग अचानक पाहुणे आल्यावर फाटलेल्या सोफ्यावर काय टाकून झाकावं ते कळू नये तशी त्यांची गडबड उडाली. म्हणजे अहो माझी ही अवस्था बघताय ना, ती माझ्या नशिबानेच ना. आणि सचिनला की नाही, मला त्रास झालेला अगदी चालत नाही बघा. मुलं आली की दंगा आला, मारामाऱ्या आल्या, मग माझी झोपमोड होणार, मग BP वाढणार, मग व्याप होणार, तो त्यालाच बिचारायला ना. म्हणून तो काय करतो, तिला उतरवतो तिच्या माहेरी. तिच्या आईचा ऐसपैस बंगला आहे, बाग आहे, चालतो मुलांचा धुडगूस तिथे. मग तो येतो इकडे, 4 दिवस राहतो. कामच इतकी असतात हो त्याची. राहिला तर बरं असं वाटेपर्यंत निघायची वेळ होते. जाताना मात्र सगळी बिलं भरून, बँकेत पैसे भरून, औषधं वगैरे सगळी आणून ठेवतो. चोख काम. मग परत जाताना 1 दिवस येतात सगळे भेटायला. बरं वाटतं, डोळे निवतात. परत कधी दिसतील असं वाटतं. पण वाईट वाटेल ना म्हणून कोणी डोळ्यातनं टिपूस काढत नाही. रमाबाईंनी पदरानं डोळे टिपले. चांदीच्या ताटावरचा विणलेला रुमाल सरकून त्याखालचं रिकामं ताट दिसू नये याची आटोकाट काळजी घ्यावी, तरीही तो रुमाल सरकत राहावा तसं होत होतं. मग रमाबाईंनी विषय बदलला आणि म्हणाल्या, बासुंदी कुठून आणलीस ग संध्या? अगदी गंधासारखी दाट आहे. हा अगं तू बासरीची कॅसेट नाही का लावलीस संध्या? ताईंची आवडती. संध्यानं कॅसेट लावली. बासरीचे सूर त्या 4 भिंतीत उतरले. नको असलेल्या दृश्यावर त्यांनी जणू पडदा धरला. सुशीलाबाईंचा निश्वास त्या सुरात आणि बासुंदीत विरून गेला. सचिनला पण भारी आवडते बासुंदी, पण विकतची खायला घाबरतो. पोटं हलकी ना या परदेशी लोकांची. त्याच्या वाढदिवसाला नेहमी करायची मी. आठवण मात्र काढतो हो, विसरला नाही काही. निघताना पोरांना बायकोला नमस्कार करायला लावणारच. संस्कार म्हणजे संस्कार, त्यात हयगय चालत नाही त्याला. सुखी आहेत ना सगळे, मग झालं तर. याहून आपल्याला काय हवं? सुखी? अहो टोलेजंग बंगलाय, 4-4 गाड्या, आपोआप उघडणारं गॅरेज,
घराभोवती ही हिरवळ, झुरमुर उडणारी कारंजी पाहून आले ना मी. गेले होते 4 महिन्यांसाठी, पण 2 महिन्यातच परत आले. का हो असं विचारण्याचं कारणच नव्हतं. माहीत असलेल्या उत्तरांचे प्रश्न विचारायची सवय नव्हतीच रमाबाईंच्या परिपक्वतेला. करमतं कुठे हो आपलं घर सोडून, होम स्वीट होम. आणि त्यांनी रुमालाने डोळे पुसत म्हटलं, आपल्याला तरी काय हवं रमाबाई, ते तिकडे, आपण इकडे खुशाल असावं. आता आपली मावळती, त्यांची उगवती, रंग बदलायचेच, मान्य करायलाच हवं. त्या हसल्या, पण त्या हसण्यातही तिन्ही सांजेच्या उदास छटा उतरून आल्या. आजी गोळी घ्या. संध्या मॅडम पाण्याचा ग्लास आणि गोळी घेऊन आल्या. बरं चलते मी आता सुशीलाबाई. फोन करते राजूला, म्हणजे गाडी पाठवेल. थोडं सामान उरलंय, शेवटची खेप आता. अधूनमधून मारा हा चक्कर. संध्या, तुझ्याकडे काकूंचा नंबर सेव्ह केलेला आहे ना? संध्या मॅडमनी मान डोलावली आणि रमाबाई उठल्या. 15 ऑगस्टचा मुहूर्त ठरला आणि कात टाकलेल्या नव्या घराच्या तोरणाने पहाटेच आपल्या मालक मालकिणीचं स्वागत केलं. डोळ्यावर विश्वास बसू नये असा मेकओव्हर केलाय बघ नितीननं. चार्जेसही लावलेत साल्यानं तसेच म्हणा. राजू हसून म्हणाला. किती मोठं दिसायला लागलं रे घर, रमाबाई हरखून म्हणाल्या. नीलची खोली ही अगदी अमेझिंग झाली होती. मित्रांना दाखवताना राजकुमार एकदम खुश दिसत होता. आई तुझ्या खोलीत बघ, ही 2 नवीन कपाटं केली आहेत. आता तुझी पुस्तकं सगळी आत मावतील. आता पहिल्यासारखा बाहेर काही पसारा नको, असंच चकाचक ठेवायचं बरं का घर. आणि पलीकडे आणखी एक बेड केलाय, पाहुणे आले तर. रमाबाईंनी मान डोलावली. जेवायला बोलावलेली राजू मेधाची मित्रमंडळी तर चकितच होऊन गेली, बघतच राहिली. सगळं जुनं रंगरूपच बदलून टाकलंयस की रे का? वाटतच नाहीये हा जुना फ्लॅट होता म्हणून. याला म्हणतात कळस चढवणं. मेधाच्या शाळेतल्या मैत्रिणी तर म्हणाल्या, जमीन आसमानाचा फरक पडलाय. कसा होता आधी आणि कसा केलाय? जुन्या फ्लॅटच्या किमती एवढाच खर्च केलेला दिसतोय ग. कौतुकच आहे बाई तुम्हा नवरा बायकोंच्या हौसेचं. अगं नवीन फ्लॅट घेतल्या तर जमाय म्हणा ना, मेधा खुलून म्हणाली. आता वाटतोय तरुण मालक मालकिणीचा तरुण फ्लॅट, मेधाची मावशी म्हणाली आणि मेधाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सगळ्यांनी या वाक्याला जोरदार दाद दिली. मेधाच्या दाढीवाल्या बाबू काकांनी तर आल्या आल्या, कुठे आहेत आमच्या नव्या फ्लॅटच्या नव्या मालकीणबाई, असा पुकारा केला. तेव्हा मेधा अगदी लाजून लाल झाली. रमाबाईंना वाटलं होतं की ती काहीतरी बोलेल, पण ती काय हो बाबू काका असं म्हणत बिलगलीच त्यांना. हळूहळू मंडळी एक एक करत परतली. बिल्डिंगमधलेही सगळे संध्याकाळी प्रसादाला येऊन गेले. देवयानीबाईंनी स्वतः विणलेले क्रोशाचे 2 सुंदर रुमाल रमाबाईंना दिले. मेधा राजूला एक सूर्योदयाचं सुंदर पेंटिंग दिलं. सुशीलाबाई हळूहळू जिना चढत आल्या. लग्नासारखाच आहेर करून बराच वेळ बसून कौतुक करून गेल्या. दोन्ही कामवाल्यांनी मागचं सगळं उचललं, आवरलं, पुसलं, ठेवलं. संध्याकाळ चाकं लावून पळाली. नव्याची सवय नसलेले रमाबाईंचे डोळे रात्री मिटता मिटेनात. खिडकीवरच्या पडद्याच्या फटीतून मंद उजेडाच्या छड्यांची घुसखोरी सुरू झाली. गॅलरीत लटकावलेल्या चिमण्यांची लगबग सुरू झाली. तशा पांघरून दूर करून सुशीलाबाई उठल्या. पाय जमिनीवर टेकण्यापूर्वी दोन्ही हातांचे तळवे जोडून समोर धरून त्यांनी कराग्रे वसते लक्ष्मी म्हणायला सुरुवात केली आणि पादस्पर्शम क्षमस्व मे असं म्हणून जमिनीवरच्या स्लीपर्स पायात चढवल्या. पांघरुणाची घडी करून पायथ्याशी ठेवली आणि दार उघडून त्या खोली बाहेर आल्या. नेहमीच्या सवयीने दुधाच्या पिशव्या काढण्यासाठी मुख्य दाराकडे जाऊ लागल्या, पण नेहमीप्रमाणे म्याव म्याव करत टिनी त्यांच्या पायात आली नाही. स्वयंपाकघरातून भांड्यांचे आवाज येत होते. त्या साशंकपणे स्वयंपाकघराच्या दाराशी आल्या. तापलेल्या दुधाचा खरपूस वास पसरला होता. मेधा नव्या अधिकारात ओट्यापाशी उभी होती. अगदी रमाबाईंच्याच टोनमध्ये तिने म्हटलं, अहो कशाला उठला तितक्या लवकर? काल उशिरा झोपलात ना? खोलीतला दिवा लागलेला दिसला मला पाणी घ्यायला आले तेव्हा. हो ग, बराच वेळ लागला नाही डोळा. दुधाच्या पिशव्या काढल्यास का? हो, आजपासून सकाळी मी चालायला जायला लागले. तुम्हाला आता दुधासाठी लवकर उठायची गरज नाही. चहा पण झालाय हा. आणि तिने खिडकीवरचा पडदा सरकवला. रमाबाईंना अचानक समोर एका नव्या धूसर चित्राचा भास झाला. चित्रातली पात्र जुनीच, पण चेहऱ्यांची उलटापालट झालेली दिसत होती. रमाबाईंच्या पायांना क्षणभर कंप सुटल्यासारखा वाटला, पण त्या दाराला धरून उभ्या राहिल्या. चहा कपातून गाळून दुधाच्या पातेल्यावर जाळी टाकून मेधा ओट्याजवळून अगदी रमाबाईंसारखीच फ्रीज जवळ गेली.
तिनं फ्रीज उघडला आणि शांतपणे रमाबाईंनी मेधाला विचारलं, आज भाजी काय करूया? फ्लावर काढते, कुर्मा करीन म्हणते. टिनी आज मेधाच्या पायात घोटाळत होती. बघ टिनी, तुझा नवा चिनी मातीचा वाडगा. मेधानं टिनीच्या नव्या वाडग्यात दूध ओतलं, कोपऱ्यात ठेवलं. टिनी लपलप करत नव्या वाडग्यातलं नवं दूध पिऊ लागली. खाली रस्त्यावरून माणसांचे, वाहनांचे आवाज वाढू लागले. त्यांच्या आवाजात आणखी एक जुनं साम्राज्य हलके हलके हरवून गेलं. हरवलेले साम्राज्य अशी ही कथा संजीवनी बोकील यांच्या कवडशांचे फूल या कथासंग्रहातली. पुन्हा भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात. धन्यवाद.